गाईचं दूध आहे, दुधाचं दही बनतं, दह्याचं तूप बनतं, त्यानंतर गोमय म्हणजे जे गोवऱ्या असतात शेणाच्या, आणि त्या व्यतिरिक्त गोमूत्र. म्हणजे मला असं वाटतं गाय जे जे आपल्याला देतं ना, त्या प्रत्येकाचाच उपयोग म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं पण हे खूप उपयोगी आहेच. म्हणजे दुधाला, गाईच्या दुधाला तर अमृताची उपमा दिलेली आहे. आपण मला वाटतं जेव्हा जन्माला येतो आणि आईचं दूध समजा आपल्याला नसेल किंवा पचत नसेल तर गाईचं दूध दिलं जातं, म्हणजे आपल्याला जीवन देणार आहे, जीवनीय म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये गाईच्या दुधाला. तसेच तुपाचे पण फायदे आहेत. तूप हे बुद्धिवर्धक सांगितलेलं आहे. त्याशिवाय तूप हे अग्निवर्धक म्हणजे आपलं अन्न पचवण्याची क्षमता वाढवतं. त्या व्यतिरिक्त तूप हे खूप सुंदर स्किन टेक्स्चर, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की तूप खा म्हणजे रूप येईल. त्यामुळे येस, ते त्याच्यावरून आलेलं आहे की खूप सुंदर स्किन होते. आणि या व्यतिरिक्त ते अँटी एजिंग पण आहे. बरं, म्हणजे ते रसायन म्हणून सुद्धा काम करतं, म्हणजे रिज्युविनेशनचं काम करतं. आणि जर तुम्हाला 100 वर्ष असे तुकतुकीत छान त्वचा हवी असेल तर रोज जेवणात 3 ते 4 चमचे तूप खाणं फार गरजेचं आहे. गाईचं असावं. तुम्हाला पण जर तुकतुकीत त्वचा तुमची हवी असेल तर रोज जेवणामध्ये 3 ते 4 चमचे तूप वापरा, ते गाईचं असावं, त्याने डेफिनेटली तुम्हाला फरक जाणवेल.